जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतोय. आता बहुतेक जणांना असे प्रश्न नेहमी पडत असतात आणि त्यामध्ये खास करून जी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन असते, तिने स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातच केलेली असेल, मग ती सुरुवात स्टॉकमध्ये असू द्या किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये त्या व्यक्तीने सुरुवात केलेली असेल, तर तिला असे प्रश्न नेहमी पडत असतात. आता ते प्रश्न कोणते? थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की तो प्रश्न कोणता पडतो, की मी एखादा म्युच्युअल फंड जर माझ्याकडे होल्ड केलेला असेल तर तो निगेटिव्ह रिटर्न दाखवते, किंवा एखादा स्टॉक मी होल्ड केलेला आहे, माझा व्ह्यू त्यामध्ये लाँग टर्मचा असेल पण मला तो निगेटिव्ह रिटर्न दाखवतो आहे. तर का दाखवतो निगेटिव्ह रिटर्न? माझा पोर्टफोलिओ प्लसमध्ये येत नाही आहे, म्हणजे तो मला रिटर्नच देत नाही आहे. असे अनेक प्रश्न जे असतात नवीन लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेले असतात. मग आपण त्याच्यावरतीच आज सविस्तर चर्चा करणार की माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आत्ताच्या वेळेला निगेटिव्ह रिटर्न का देतो आहे, मग तो प्लसमध्ये केव्हा येऊ शकतो, त्या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. तुम्ही जर स्किप केला तर जे महत्त्वाचे मुद्दे असतात तुमच्याकडून सुटून जातात. तुम्ही व्हिडिओला 1-2 मिनटे बघणार सुरुवातीची, मधला भाग सोडून देणार, लास्टला जाणार, त्याचा फायदा नसतो काहीच. व्हिडिओ जर बघायचा असेल तर त्याला शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे, नाहीतर बघूच नका मग. ठीक आहे, तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओला बघण्याचा प्रयत्न करतात पण येतात, स्किप करतात, निघून जातात, त्याचा फायदाच नसतो काही. जर तुम्हाला सविस्तर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, क्रिएटर जो असतो एक चांगला कंटेंट घेऊन येतो आहे, तर तुमचं काम बनतं सबस्क्राईब करून घेणं. त्याच्यामध्ये पण कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही व्हिडिओ बघायचा किंवा चॅनलचा कंटेंट बघायचा असतो, कसे व्हिडिओ असतात यूट्यूबवरती ते बघायचं असतं, त्यानंतर त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असतं. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती पण तुम्ही हिट करायचं आहे, जेणेकरून जो पण माझा व्हिडिओ अपलोड होत असतो त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला ताबडतोब येत असतं. काही कारणास्तव व्हिडिओ आपले कंटिन्यू येत नाही आहे, पण 2-4 महिन्यांचा कालावधी गेला की आपली व्हिडिओ पण कंटिन्यू येत जातील यूट्यूबवरती. थोड्या दिवसांसाठी फक्त तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, नंतर आपण सुरुवातीला जसं काम चालायचं आपलं यूट्यूबवरती तसंच चालणार आहे. ठीक आहे, त्यामुळे बेल आयकॉनला पण नक्की हिट करून ठेवत चला. जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होत जाईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे, चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये येत असतो तर सुरुवातीला आपण शक्यतो इन्व्हेस्टमेंटवरती भर दिला पाहिजे. बहुतेक जण स्टॉक मार्केटमध्ये येतात पण ते आपल्याला ट्रेडिंग करताना दिसतात. ते करतात ट्रेडिंग. आता ट्रेडिंगमध्ये रिस्क नेहमी बनलेली असते, लक्षात ठेवा मित्रांनो. मग तुम्ही ती ट्रेडिंग ऑप्शनमध्ये करा किंवा इक्विटीमध्ये करा, रिस्क नेहमी बनलेली असते. आणि त्यामध्ये पण एक बिगिनर व्यक्ती जी असते, समजा ही ए नावाची व्यक्ती आहे आणि तिने स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात केलेली, तर ती स्टॉकमध्ये पण जात नाही, ती कशात जात असते? ऑप्शनमध्ये. ती करणार ऑप्शन ट्रेडिंग, आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस ठरलेलाच असतो मित्रांनो. त्यामुळे शक्यतो ऑप्शन ट्रेडिंगला टाळलं पाहिजे. तुमची जर सुरुवात होते ना स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही इक्विटीमध्ये सुरुवात केली पाहिजे आणि त्यामध्ये पण म्युच्युअल फंड जे असतात त्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करत चला. आपला फोकस सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटवरती असला पाहिजे. गुंतवणूक मार्केटमध्ये आपण करायची असते, नंतर मार्केटला शिकत जायचं हळूहळू. मग त्यामध्ये स्टॉक असतात, स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, आपला एक स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवत चला. करा लाँग टर्मसाठी गुंतवणूक, तिथे चांगले रिटर्न आपल्याला मिळतीलच आणि बनतात पण रिटर्न. पण आपण तसं करत नाही, आपण ट्रेडिंगकडे येतो असतो डायरेक्ट. त्यामध्ये पण आपण ऑप्शन ट्रेडिंगकडे येतो आणि मोठे लॉसेस करून घेतो. नंतर आपण मार्केटला दोष देऊन टाकतो की या मार्केटचं काही खरं नाही आहे, याच्यात पैसा बनत नसतो, तो एक जुगाराच आहे, सट्टा आहे, असं नाव आपण त्याला ठेवतो. पण तसं काही नसतं मित्रांनो. आपण शिकून काम केलं पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आहे, तर आपण म्युच्युअल फंडमध्ये जी गुंतवणूक करत असतो 2 प्रकारे करत असतो. आपण काय करतो, एक तर त्याच्यामध्ये SIP करत असतो. मी एक नोकरी करतो आहे, ती प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, कोणतीही नोकरी असू द्या ती, किंवा किंवा मी एखादा व्यवसाय करतो, तर मला मंथली काही रक्कम, त्याची फ्रिक्वेन्सी जी असते आपण मंथली ठेवतो शक्यतो. मला सिस्टमॅटिक पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, बरोबर. आणि एक जे असतं, आपण लमसम पण टाकू शकतो पैसा. लमसम म्हणजे कसं, एकाच वेळेला माझ्याकडे 5-10 लाख रुपये आत्ताच्या वेळेला आहेत आणि मला काय करायचं आहे, लाँग टर्म व्ह्यू ठेवून, म्हणजे 10-15 वर्षांसाठी मुलांची शिक्षणं असतील, मुलांची लग्न असतील,
त्याच्यासाठी मला काय करायचं, हा एकत्रित पैसा आहे मला म्युच्युअल फंडमध्ये टाकायचा. अशा दोन्ही पद्धतीने आपण गुंतवणूक करत असतो. एक SWP पण असतं, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन शक्यतो कोण करत असतं, जे रिटायर्ड पर्सन असतात. एखादी व्यक्ती, समजा मी आर्मीमधून रिटायर झालेलो आहे, माझ्याजवळ 20-25 लाख रुपयांचा फंड आहे आणि बाकीच्या गरजा भागवू शकतो एवढा पैसा माझ्याजवळ शिल्लक आहे, तर मला काय एक पेन्शनच्या स्वरूपामध्ये महिन्याला काहीतरी रक्कम माझ्याकडे आली पाहिजे. प्रत्येक महिन्याला माझ्याकडे थोडीफार रक्कम आली पाहिजे माझ्या इन्व्हेस्टमेंटमधून, गुंतवणुकीमधून. मग मी काय करत असतो त्या ठिकाणी, SWP करत असतो. मग जो 20-25 लाख रुपये फंड असतो, मी एकाच वेळेला तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या, आणि त्यामधून काही रक्कम जी असते महिन्याला मी काय करत असतो, रिडीम करत असतो. त्याला आपण काय म्हणतो असतो, SWP. पण आपण मार्केटमध्ये जेव्हा येत असतो, एक बिगिनर व्यक्ती येत असते, तिने काय करायला पाहिजे, SIPला सुरुवात करायला पाहिजे. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे. समजा हे एक पात्र आहे, बरोबर. याच्यामध्ये जेव्हा आपण पाण्याचा एक एक थेंब टाकत असतो, एक दिवस हे पात्र काय भरतं, हे भरून जात असतं. आपण काय म्हणतो, थेंबे थेंबे तळे साचे. आपण जर ठरवलं तर काही पण होऊ शकते. आपण जसं एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो आहे बघा, त्याच्यामध्ये आपण जेव्हा 5-6 वर्षांचा कालावधी देत असतो, थोडं नॉलेज घेत चालतो. एक दिवस आपल्या नॉलेजमध्ये वाढ होत असते आणि आपण कुठेतरी त्यामध्ये सक्सेस होत असतो. तशाच पद्धतीने हे जे भांडं दिसतं तुम्हाला, याच्यामध्ये आपण जेव्हा थोडं पाणी टाकत जातो, एक दिवस हे भांडं भरून जात असतं. तशाच पद्धतीने आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये येतो आहे, एखाद्या कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड तुम्ही जर निवडला, समजा मी म्हटलं की तुम्ही SBI स्मॉल कॅप फंड निवडला, स्मॉल कॅप कॅटेगरी, SBI स्मॉल कॅप फंड आहे, याची निवड केली तुम्ही, आणि याच्यामध्ये महिन्याला तुम्ही ही फ्रिक्वेन्सी जी असणार आहे, समजा आपली मंथली असणार, ही फ्रिक्वेन्सी आपली असणार मंथली, आणि मंथली तुम्ही काय केलं, 1,000 रुपयांची याच्यामध्ये SIPला सुरुवात केली. म्हणजे काय होतं, तुमची सॅलरी ती 40,000 रुपये होती, 15-20,000 असू द्या, इन्कम सोर्सनुसार तुम्ही काय केलं, 1,000 रुपयांची महिन्याला सेव्हिंग केली, 1,000 रुपये बाजूला काढले, आणि तोच पैसा तुम्ही या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायला सुरुवात केली. म्हणजे ही गुंतवणूक कशी झाली, तुमची छोटी झाली, पण हीच गुंतवणूक तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षानंतर मोठे रिटर्न जनरेट करून देत असते. मग आपण त्याला तेच म्हणणार ना, थेंबे थेंबे तळे साचे. थोडा पैसा होता, पण काही कालावधीनंतर तो कसा झाला, मोठा झाला. मग ही आपण काय करतो, या फंडामध्ये SIP करतो आहे. आता बहुतेक नवीन व्यक्ती ज्या असतात ना, दुसऱ्यांकडून ऐकलेलं असतं फक्त, कोणाकडून, तो मित्रच असतो. ऐकणारं कोण असतं, ऐकवणारं कोण असतो, मित्र, आणि ऐकून घेणारं कोण असतं, मित्रच असतात. की माझ्या मित्राने एवढी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये केलेली होती. त्या व्यक्तीला नॉलेज नसतं म्युच्युअल फंडचं. 5,000 रुपयांची SIP केलेली होती, आत्ताच्या वेळेला त्याच्याकडे 2 लाख रुपये झाले, 5 लाख रुपये झाले, 10 लाख रुपये झाले. अमाऊंट तर मला 2,000 रुपये दिसत होती, पण आत्ता त्याच्याकडे 5 लाख रुपये तयार झालेले, असं आपण मित्रांकडून ऐकत असतो. मग आपण काय करतो, मित्रांचं ऐकून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतो. माहिती तर अजिबात नसते. तो मित्र असतो ना, आपल्याला सांगत पण असतो की हे बघ, मला याच्यामध्ये 20% रिटर्न दिसत आहे, 25% दिसत आहे. बँकेमध्ये FD जर केली असती तर तिथे फक्त 6% रिटर्न दिसले असते, असं तो मित्र आपल्याला सांगत असतो. मग ह्या व्यक्तीला काय वाटतं की आपले प्रत्येक वर्षाला रिटर्न ह्या ठिकाणी 20%, 25%च बनत जातील. मग तो पण सुरुवात करतो. पण सुरुवातीला काय होत असतं, समजा मी ही 1,000 रुपयांची SIP चालू केलेली, इथे त्याला निगेटिव्ह रिटर्न दिसायला लागतात. त्या व्यक्तीला निगेटिव्ह रिटर्न दिसायला लागतात आणि ती व्यक्ती दुःखी होऊन जाते मग खूप, आणि विचार करायला लागते, तणावात येते की मी जरी छोटा पैसा इथे गुंतवतो आहे, पण तो मला पॉझिटिव्ह रिटर्न काय दाखवत नाही आहे. म्हणजे तुमचा जो पोर्टफोलिओ असणार आहे, त्याच्यामध्ये जे फंड असणार आहे तुमचे, तुम्हाला रिटर्न दाखवत नाही, ते प्लसमध्ये ते निगेटिव्ह रिटर्न दाखवत आहे. म्हणजे काय, तिथे तुम्हाला होतं आहे लॉस, तिथे तुम्हाला लॉस होतं आहे. मग ती व्यक्ती घाबरून जाते की ती म्हणणार की या म्युच्युअल फंडचं काही खरं नाही आहे. ही जी कन्सेप्ट असते, हिला पहिलं तुम्ही समजून जर घेतलं तर तुम्हाला भीती वाटणारच नाही याच्यामध्ये. आता जो बिगिनर असतो त्याला काय वाटतं की मी पैसा गुंतवला की मला इथे ताबडतोब पॉझिटिव्ह रिटर्न दिसले पाहिजे, म्हणजे प्लसमध्ये रिटर्न माझे दिसले पाहिजे, आणि ते पण कसे 10-15%, 20% असे रिटर्न दिसले पाहिजे. पण हे फंड जे असतात कशा पद्धतीने काम करत असतात हे समजून घेणं तेवढं गरजेचं असतं. त्यामुळे इथे पॅनिक होऊन चालत नाही. आता पॅनिक कोण होतं, ज्या व्यक्तीला याच्याबद्दल नॉलेजच नसतं, या गोष्टीचं ज्ञान नाही त्या व्यक्तीला, ती इथे काय होणार, पॅनिक होणार.
ज्या व्यक्तीला प्रॉपर नॉलेज असेल म्युच्युअल फंडचं ती इथे पॅनिकच होऊ शकत नाही, उलट ती संधी शोधते. मग मार्केटमध्ये जे बिगिनर असतात, नवीन व्यक्ती आलेले असतात, त्यांनी इथे पॅनिक अजिबात व्हायचं नाही आहे. तुमचे म्युच्युअल फंड काही कालावधीनंतर, जसं हे मंदीचं मार्केट होतं मागे, 1 वर्षभर मार्केटमध्ये मंदी होती. समजा आपण पकडूया की हे मार्केट जे होतं 1 वर्षभर खाली येत होतं, बरोबर आहे ना. 1 वर्ष झालेलं. समजा तुम्ही मार्केट टॉपला असताना, इथे टॉपला होतं मार्केट, या टॉपला जेव्हा मार्केट होतं तेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये SIPला सुरुवात केलेली असेल, बरोबर. आता हे जर मार्केट खाली येतं आहे तर तुमचे रिटर्न निगेटिव्ह दिसणार ना, ते प्लसमध्ये कसे येणार. कारण की एक AMC जे असते, असेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे आपण तिला साध्या भाषेत काय म्हणतो असतो, म्युच्युअल फंड कंपनी, AMC असेट मॅनेजमेंट कंपनी, जिच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताय. ही AMC जे असते तुमच्याकडून जो पैसा घेणार, तुम्ही जे 1,000 रुपये या फंडमध्ये गुंतवताय, तर हे 1,000 रुपये कुठे गुंतवणार, स्टॉकमध्ये. वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात ना, त्यांच्यामध्येच गुंतवणूक केली जात असते. मग ते स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार, तुमचा पैसा, मग तुम्हाला मिळणार काय, म्युच्युअल फंडचे युनिट तुम्हाला मिळत असतात. त्या बदल्यामध्ये म्युच्युअल फंडचे युनिट. मग एका म्युच्युअल फंडच्या युनिटची व्हॅल्यू म्हणजे काय असते, NAV असते, तिला आपण NAV म्हणत असतो. 1,000 रुपये तुम्ही गुंतवले, त्याची NAV तुम्हाला मिळणार, युनिट मिळणार. मी जर म्हटलं की मी आत्ताच्या वेळेला SBI स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केलेली, 1,000 रुपयांची गुंतवणूक केली, आत्ताच्या वेळेला ती NAV चालू होती 200 रुपये, तर मला या ठिकाणी 5 युनिट मिळणार. मला काय मिळणार, या ठिकाणी 5 युनिट मिळणार. पण ही जी NAV असणार तुमची, हिची व्हॅल्यू कमी जास्त होत जाणार ना, ती का 200 रुपयाचं असणार का, नाही. ज्या कंपन्यांमध्ये एका AMCने गुंतवणूक केलेली असते, त्यांचा जो परफॉर्मन्स असतो त्यानुसार NAV वाढणार घटणार. मी जर म्हटलं की ही जी AMC होती, हिने काय केलेलं होतं, 80 स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली होती. किती, 80 स्टॉकमध्ये. आता 80 स्टॉकचा जो परफॉर्मन्स असेल, म्हणजे हे जे स्टॉक असणार, काही वरती जाणार, काही खाली जाणार, अशा पद्धतीने यांचा परफॉर्मन्स असणार. याच्यामध्ये पण कोणत्या स्टॉकमध्ये जास्त गुंतवणूक केलेली आहे त्यावरती ही व्हॅल्यू डिपेंड असणार आहे, बरोबर. काही स्टॉक वरती पण जातील, काही खाली पण येतील. मग त्यानुसार या NAVमध्ये बदल होणार आहे. मग मला सांगा तुम्ही, हे पूर्णच जर मार्केट खाली यायला लागलेलं आहे, पूर्ण मार्केट जर खाली आलं, तर या 80मधील 50-60 स्टॉक तर खाली येणारच आहे. मग ते जर खाली आले, तर तुम्ही जी टॉपला SIP केलेली होती आणि मार्केट हे कंटिन्युअसली खाली येत आहे, तर NAV वाढणार की घटणार, तरी घटणार, बरोबर. हे मार्केट जेव्हा खाली येत असतं, तर NAV तुमची 200 रुपये नसणार आहे, ती कमी होणार, ती 190 वरती येऊ शकते, ती 180 वरती येऊ शकते. म्हणजे NAV तुम्हाला घटताना दिसणार. जर ही NAV कमी होत असेल, तुम्ही गुंतवलेला जो पैसा असतो मार्केटमध्ये, त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेला पैसा जो असतो, तो तुम्हाला वाढताना दिसणार नाही, तो तुम्हाला कमी होताना दिसेल. म्हणजे तुम्हाला काय दिसणार, त्या ठिकाणी लॉस दिसणार. हे त्याचं कारण असतं की NAV तुम्हाला ड्रॉप होताना दिसणार. NAV ड्रॉप होते तर तुमचे रिटर्न पण तुम्हाला कमी दिसणार आहे, बरोबर की नाही. मग त्यामुळे पॅनिक होऊन फायदा आहे का, नाही. हे मार्केट आहे. आता हे मार्केट वेगवेगळ्या फेजमधून जात असतं. कधी मंदीची फेज येणार मार्केटमध्ये, काही वेळेला तेजीच्या फेजेसमधून पण मार्केट जात असतं. या फेजेस चालू राहणार. पण मी एक इन्व्हेस्टर आहे, मी संयम बाळगला पाहिजे या ठिकाणी. मार्केट इथून वरती पण जाणार, वरती गेलं तर माझे रिटर्न पॉझिटिव्ह असणार त्या ठिकाणी, बरोबर. उलट तुम्ही SIP करताय ना, तर तुम्हाला इथे युनिट जे असतात हे म्युच्युअल फंडचे स्वस्तात मिळत आहे. तुम्ही मे महिन्यामध्ये जेव्हा गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा NAV 200 रुपये होती, बरोबर. जून महिन्याला NAV 190 होती. आता जून महिन्यामध्ये तुमची जी SIP कट होणार आहे ती कोणत्या प्राईजने, कोणत्या NAVने कट होणार, 190. इथे पण तुमची काय SIP कट होते. मग इथे तुम्हाला फायदा कोणता मिळतो, कॉस्ट ॲव्हरेजिंगचा. पहिली तुमची NAV 200 रुपये होती, ती झाली 190. 190ला पण SIP कट झाली, तर कॉस्ट ॲव्हरेज होत असतं. इथे काय होणार, कॉस्ट ॲव्हरेज. मग तुमची जी ॲव्हरेज NAV असणार ना, ती 200 रुपये नसणार, ती घटणार. त्याचा तुम्हाला पुढे फायदा होत असतो जेव्हा मार्केट तेजी पकडत असतं. तोपर्यंत तर तुम्हाला रिटर्न निगेटिव्ह दिसतील, लॉस तुम्हाला दिसणारच आहे. मग पॅनिक होऊन फायदा असतो की इथे अजिबात फायदा नसतो. टॉपला तुमची इन्व्हेस्टमेंट होती, मार्केट खाली आलं, निगेटिव्ह रिटर्न तुम्हाला दिसणारच. पण जेव्हा हे मार्केट असतं, हे तेजीच्या दिशेने जात असतं, इथे मार्केट तेजी पकडतं आहे, तर मग काय होणार हो. समजा तुमची ही NAV 195 रुपयांवरती आलेली होती, आपण याला काय म्हणणार, ॲव्हरेज NAV. एक काल्पनिक उदाहरण घेतोय आपण. ॲव्हरेज NAV 195 रुपये होती. आता जसं मार्केट वरती जाईल, हे जे 80 स्टॉक असणार आहे हे तर वरती जाणारच आहे,
मार्केटवरती जाणं म्हणजे काय, जे स्टॉक असतात ते वरती जाणार, आपले इंडेक्स असणार ते वरती जाणार आहे. मग हे जर वरती गेले तर NAV तुमची 195च असेल का, 200 असेल का, नाही, तिच्यामध्ये वाढ होत जाणार. बरोबर, तिच्यामध्ये वाढ होत जाणार. ॲव्हरेज NAV तुमची 195 होती, आता हीच NAV जर 210 रुपयांवरती गेली तर तुम्हाला तिथे फायदा मिळतोय. मग तुमचे म्युच्युअल फंड जे असतात ते काय येत असतात, प्रॉफिटमध्ये येत असतात. ते ना प्रॉफिटमध्ये म्हणजे जेवढा पण तुमचा पैसा या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट झालेला असतो तो तुम्हाला प्लसमध्ये दिसायला लागतो. रिटर्न तुमचे प्लसमध्ये येत असतात. बरोबर. मग हे मार्केट किती तेजी पकडू शकतं. समजा 1 वर्षभर मार्केटने तेजी पकडली तर तुमचे मस्त रिटर्न याच्यामध्ये बनत असतात, चांगल्या पद्धतीचे रिटर्न तुमच्या याच्यामध्ये बनत असतात. त्यामुळे असा विचार करायचा नसतो की मी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, मी SIPला सुरुवात केली म्युच्युअल फंडमध्ये, पण माझे रिटर्न प्लसमध्ये दिसत नाही आहे, माझे रिटर्न निगेटिव्हमध्ये दिसत आहे. काही कालावधी जात असतो याच्यामध्ये. आता इन्व्हेस्टमेंट कसं असतं ना, तुम्ही टॉपला पण करू शकतात, बॉटमला करू शकतात म्युच्युअल फंडमध्ये, अडचण नाही आहे. पण हे तुम्हाला बघावं लागेल. जर टॉपला तुम्ही SIP चालू करताय, मार्केट खाली आलं तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न बघावेच लागतील. पण मार्केट जेव्हा तेजी पकडेल ना ते तुम्हाला चांगले रिटर्न देऊनच जाणार आहे. आता जे हे मंदीचं मार्केट होतं, मला सांगा, हे टॉपपासून मार्केट खाली आलेलं होतं, बरोबर. आता आपण काय मार्केटचा टॉप आणि बॉटम तर पकडू शकत नाही, पण मार्केट खाली आलेलं होतं. काही जण बिगिनर होते, ते मार्केट टॉपला असताना मार्केटला शिकत होते म्युच्युअल फंड काय असतात, स्टॉक काय असतं, स्टॉक मार्केटमध्ये काम कसं केलं जात असतं. 5-6 महिने त्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता, त्यांनी मार्केटला पडताना बघितलं. आता ते काय एकदम परफेक्ट बॉटमला तर पकडू शकत नाही, पण त्यांना काय वाटलं की आता हे मार्केट खाली आलेलं आहे ना, आता आपण काय करूया, मला म्युच्युअल फंड समजायला लागले काय असतात, SIP समजायला लागली, लमसम समजायला लागलं, SWP समजायला लागली. मग मी काय करतोय ना, 1-2 फंड निवडतो, सेव्हिंग करायला सुरुवात करतो आणि SIP चालू करतो. मी समजा एखादा बिगिनर असेल, त्याने 2,000 रुपयांची SIP चालू केली, 2 फंड निवडले, एका फंडमध्ये 1,000 रुपये, दुसऱ्या फंडमध्ये 1,000 रुपये, अशी 2,000 रुपयांची अमाऊंट गुंतवायला सुरुवात केली. मला सांगा, मार्केट जसं आता तेजी पकडतं आहे, ही मार्केट तेजी पकडतं आहे, आता हे तेजी पकडतं आहे तर त्याचे रिटर्न इथे प्लसच दिसणार त्याला, कारण की मार्केट जेव्हा खाली होतं तेव्हा त्यांनी SIPला सुरुवात केलेली होती, त्यामुळे त्याचे रिटर्न हे प्लसमध्ये दिसत आहे, पॉझिटिव्ह रिटर्न त्याला दिसत आहे, पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहे. त्याचे निगेटिव्ह कसे काय दिसतील हो. त्यांनी जी NAV इथे बाय केलेली असेल, समजा NAV 200 रुपयेच होती इथे, जर मार्केट वरती जातं आहे, ज्या स्टॉकमध्ये पैसा आपला लागतो आहे ते स्टॉक जर वरती जात आहे तर NAV वाढणारच ना, आणि ही NAV जर वाढली तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट जी असते ती पण तुम्हाला वाढताना दिसणार, त्यामुळे तुमचे रिटर्न इथे प्लसमध्ये दिसत आहे. पण एखाद्या व्यक्तीने जर टॉपला SIP करायला सुरुवात केलेली होती तर या मंदीच्या मार्केटमध्ये रिटर्न तर निगेटिव्हच दिसतील त्याला. मग मला सांगा, इथे घाबरायची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही. मार्केटची हिस्ट्री पण सांगते की मार्केटमध्ये मंदी पण आलेली आणि तशीच तेजी पण आलेली. उलट आपण मंदीचा फायदा घेतला पाहिजे. जरी तुम्ही टॉपला इन्व्हेस्टमेंट केलेली ना, जेव्हा मार्केट हे मंदीमध्ये येत असतं, खाली येत असतं, उलट आपण हे ठिकाणी टॉपअप करू शकतो. म्हणजे आपल्याजवळ 5-10 हजार रुपये जर असतील, त्याच फंडमध्ये आपण काय करायला पाहिजे, लमसम अमाऊंट गुंतवायला पाहिजे. काय होईल, जी 200 रुपयांची NAV होती ती 180 वरती आली, मला ही NAV स्वस्तात मिळते, एक युनिट जे आहे स्वस्तात मिळतं आहे, मी त्याला स्वस्तात इथे बाय करतो आहे, पुन्हा मला कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा होत असतो. त्यामुळे SIPमध्ये कधी पॅनिक व्हायचं नाही. बहुतेक जणांना मी ऐकत असतो की SIPला तर सुरुवात केली, 5-6 महिने निघून गेले, पण त्याच्यामध्ये रिटर्नच येत नाही. त्यापेक्षा मी बँकेत जर पैसा टाकला असता तर माझ्याकडे आत्ता थोडाफार पैसा असता, काही रिटर्न तर मला मिळाले असते. हे त्यांच्याकडून ऐकायला येत असतं. थोड्या दिवस तुम्हाला मंदीला पण बघावं लागेल, उतार चढाव मार्केटमध्ये चालूच असतात, त्यांना बघत चला. जेव्हा मार्केट तेजी पकडतं, मार्केट थांबत नाही. आत्तापर्यंत जेव्हापासून मार्केट चालू झालेले आत्तापर्यंत जर बघितलं आपण, मार्केटचा कल हा तेजीकडेच आहे. त्याच्यामध्ये ही टेम्पररी मंदी येत जाणार, पुन्हा ते तेजीला पकडत असतं. अशा फेजेसमधून मार्केट जातंच. पण समजून घ्या की माझा फंड जो आहे मला प्लसमध्ये केव्हा दिसणार आणि मायनसमध्ये केव्हा दिसणार. आता मी तुम्हाला एका फंडचं उदाहरण देतो. आपण काय करूया, SBI स्मॉल कॅप फंड जो आहे ना त्यालाच बघूया. ठीक आहे, आपण जाऊया त्या फंडचा थोडासा डाटा पण आपण बघू. आता आपण इथे ग्रोच्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे, आपण तिथे डाटा बघू शकतो ग्रोवरती. ठीक आहे, मी ते फंड सर्च करतो, एक SBI स्मॉल कॅप फंड. SBI स्मॉल कॅप फंड, स्मॉल कॅप कॅटेगरीमधला इक्विटी ओरिएंटेड फंड हा इथे आता तुम्हाला दिसेल बघा. ह्याच फंडमध्ये
आत्तापर्यंत ॲन्युअल रिटर्न जर बघितल्या फंडचे 24.3% म्हणजे ॲन्युअल रिटर्न जर बघितले या फंडचे तर ते 24%. बरोबर. मग हा काय प्रत्येक वर्षाला 24%च चाललेला आहे का? नाही, एखाद्या वर्षाला याच्यामध्ये मंदी पण आलेली आहे. पण पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं आपण मागच्या काही वर्षांचं जेव्हापासून फंड लॉन्च झालेला आहे तर याने 24% रिटर्न आपल्याला ॲन्युअली बनवून दिलेले आहे. आता याचा ग्राफ बघा बरं. ही NAV तुम्हाला ड्रॉप होताना दिसते काही ठिकाणी. हे बघा हा झोन. त्यानंतर इथे पण बघा तेजी आली याच्यामध्ये, पुन्हा इथे मंदी आली, पुन्हा तेजी, मंदी, पुन्हा तेजी. आता हा फंड खाली, हा वरती नाही जाणार का? जाणारच. या ग्राफवरून तुम्हाला लक्षात येईल की जसं जाणार मार्केट वरती खाली. आता हाच जो फंड आहे याच्यामध्ये असणारे स्टॉक मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा या फंडमध्ये 65 स्टॉक आहेत. म्हणजे होल्डिंग जर बघितली या फंडची तर 65 स्टॉकची, कारण की हा पैसा आपला आहे स्टॉकमध्येच लागतो आहे. तुम्ही जर ह्या फंडमध्ये गुंतवणूक करताय, SIP करताय, लमसम करताय तर तुमचा पैसा कुठे लागतो? या स्टॉकमध्येच. हे स्टॉकच आहे ना, यांच्यामध्ये तुमचा पैसा लागतो आहे. लक्षात येतं आहे ना. आता हे स्टॉक जर वरती गेले खाली गेले तरच तुमची NAV जी आहे तिच्यामध्ये बदल दिसणार तुम्हाला. असं तर होत नाही, आपोआप नाही बदली होत. हे जे स्टॉक असतात यांचा परफॉर्मन्स हे वरती खाली जाणार तेव्हा तुमच्या NAVमध्ये चेंज होताना दिसणार तुम्हाला. आलं लक्षात. त्यामुळे हे मार्केट जे असतं ते वरती जाणार खाली जाणार पण तुम्हाला ते रिटर्न बनवून देणारच. लक्षात आलं ना. हे का दाखवलं मी तुम्हाला की मार्केटमध्ये मंदी येत जाणार आहे तिथे तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिसणार आहे. पण काही कालावधी निघून गेला की तुमचे म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न जे असतात ना ते तुम्हाला प्लसमध्येच दिसत असतात. आलं लक्षात. मग तुम्हाला तिथे वेळ घालावा लागतो आणि संयम पण काम करत असतो. जी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये काम करत असते ना तिच्याकडे संयम गरजेचा असतो. तुम्हाला काय वाटतंय? संयम पाहिजे. संयम असेल तर त्या व्यक्तीचा पैसा बनत असतो. एक बिगिनर व्यक्ती आहे ए नावाची व्यक्ती, आणि हिने काय केलं, 10 लाख रुपयांची एक लमसम इन्व्हेस्टमेंट केलेली एखाद्या फंडमध्ये. 1-2 फंड असतील समजा, आणि त्या व्यक्तीला वाटतंय की 1 महिन्यांमध्येच माझा पैसा हा डबल झाला पाहिजे. 10 लाखांचे 20 लाख रुपये झाले, 10 लाखांचे 20 लाख रुपये झाले पाहिजे. तर हे शक्य नाही आहे. त्या व्यक्तीला काही वर्ष घालवावे लागतील त्याच्यामध्ये. डबल तर होणारच. हे 10 लाखाचे आपल्याला जर 20 लाख करायचे तर तुम्हाला वेळ घालावा लागेल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला ठेवावं लागतं मग संयम. झटपट पैसा नसतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो ती लाँग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी नसते कधी. ज्या व्यक्ती म्हणतात ना की 1-2 महिन्यांमध्ये मला 10-20% रिटर्न मिळाले, भरपूर झाले माझ्यासाठी, मला त्याच्यातून बाहेर पडायचं, काही फायदा नाही, करू नका. कारण की मार्केटमध्ये केव्हा मंदी येईल सांगता येत नाही. तुम्हाला सुरुवातीच्या 2-4 महिन्यांमध्ये 8-10% रिटर्न दिसतील, पण जेव्हा मार्केट खाली यायला लागेल तुम्ही म्हणणार अजून 2-4 महिने ठेवायचे होते मला फंड, पण ते तर निगेटिव्हमध्ये गेले. शॉर्ट टर्मसाठी म्युच्युअल फंड कधीही नसतात. तुमचा व्ह्यू मार्केटमध्ये लाँग टर्म पाहिजे. लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत चाला म्युच्युअल फंडमध्ये, नाहीतर करू नका. मग समजलं का? तर माझ्या मते ही माहिती सर्वांना समजलेली असेल की कशा पद्धतीने आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असतो आपले रिटर्न जे असतात निगेटिव्ह दिसत असतात, आणि केव्हा आपला म्युच्युअल फंड जो असतो तो प्लसमध्ये येत असतो, म्हणजे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला देत असतो. हे पण तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. ठीक आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. व्हिडिओला लाईक फार कमी असतात. ठीक आहे. आणि व्हिडिओला छानशा कॉमेंट पण करत चाला. आणि म्युच्युअल फंड संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकतात. त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चाला, जेणेकरून जी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन असेल, चांगलं मार्गदर्शन पण तसंच महत्त्वाचं असतं. नाहीतर आजकाल सोशल मीडिया माहिती तुम्हाला कसं झालेलं आहे. प्रत्येकजण पैसा बनवण्यासाठीच काही ना काही उलटे सुलटे कामं करत असतो तो. तर आपला उद्देश काही वेगळाच आहे. प्रत्येकाने नॉलेज घेऊन काम करणं हा आपला उद्देश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.